नमस्कार मित्रांनो. आजकाल सोशल मीडियावर, LinkedInवर, Twitterवर, Facebookवर तुम्ही एक गोष्ट सारखी ऐकत असाल. ते म्हणजे एआयने डेव्हलपर्सचा जॉब घेऊन टाकला. आता डेव्हलपर्सना जॉब मिळणारच नाहीत. हे तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल आणि त्याच्याबरोबर तुम्ही एक शब्द कायम ऐकत आला असाल व्हाईब कोडिंग, की आता कोणीही ॲप्लिकेशन बनवू शकतं, कोणीही एखादं मोबाईल ॲप्लिकेशन बनवू शकेल, वेब ॲप्लिकेशन असेल, हे कोणीही बनवू शकेल. बरोबर? हे खरं आहे, की कोणीही आता ॲप्लिकेशन मोबाईल असो किंवा वेब ॲप्लिकेशन असो, बनवू शकतं. पण त्याचा अर्थ असा होतो का, की अशी ॲप्लिकेशन्स आल्यामुळे, व्हाईब कोडिंगमुळे, एआयमुळे डेव्हलपर्सचे जॉब पूर्णपणे गेलेत? तर मुळीच नाही. तर या व्हिडिओमध्ये मी सुरुवातीला तुम्हाला एकतर व्हाईब कोडिंग काय आहे सांगतो आणि मुळात आपल्याकडे प्रोग्रामिंगची कन्सेप्ट ही कॉलेजपासनं कशी चुकीची सांगत गेली आहेत हेही सांगतो आणि शाळा लेव्हलवर पण प्रोग्रामिंग शिकवतात. तिथं काय नक्की चुकीचं घडतंय ज्याच्यामुळे हा कन्सेप्ट एक आलाय की डेव्हलपर्सला एआय रिप्लेस करणार आहे, हे मी तुम्हाला सांगतो. आणि डेव्हलपर्सनी खऱ्या अर्थाने कसं एआय वापरलं पाहिजे हेही मी तुम्हाला सांगतो. तर एक अंद्रेज करपती नावाचा एक माणूस आहे. तो एक खूप मोठा एआय इन्फ्लुएन्सर आहे आणि त्याने सांगितलं, की आता जे एआय असिस्टेड टूल्स आलेत, की ज्याने प्रोग्रामिंग पूर्ण होतं, त्याला व्हाईब कोडिंग असं त्याने नाव दिलं. तेव्हापासून हा शब्द प्रचलित आला व्हाईब कोडिंग. व्हाईब कोडिंग म्हणजे काय भावनांच्या जोरावर केलेलं प्रोग्रामिंग. म्हणजे पूर्वी आपण ॲप्लिकेशन बनवायचो, तर आधी आपण प्लॅन बनवायचो, आपण वेगवेगळ्या गोष्टी त्यात ठरवायचो. आता मला असं-असं ॲप्लिकेशन बनवून हवंय. असं म्हटलं, की एआय आपल्याला काहीतरी बनवून देतं. ते पहिल्यांदा जे बनवून देतं खूप भारी असतं. त्यामुळे आपल्याला वाटतं, की अरे वाह! खूप छान आपलं ॲप्लिकेशन बनतंय आणि मला डेव्हलपरची खरंच गरज नाहीये. तर हे व्हाईब कोडिंग आहे. भावनांच्या जोरावर एक नॅचरल लँग्वेजच्या जोरावर केलेलं प्रोग्रामिंग आहे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला पायथन, जावास्क्रिप्ट, रिएक्ट वगैरे असं काही शिकण्याची गरज भासत नाही. तुम्ही फक्त सांगू शकता, मला अशा प्रकारचं ॲप्लिकेशन हवंय, त्याच्यात हे फीचर्स हवे हवे आहेत. तर हे व्हाईब कोडिंग आहे मुळात. आता इश्यू कुठं येतो माहिती का? मुळात व्हाईब कोडिंग टूल्स किंवा एआय असिस्टेड जे टूल्स आहेत कोडिंगसाठीचे, हे काय करतात, हा कोड पटकन लिहितात. म्हणजे अक्षरशः वाऱ्याच्या वेगाने कोड लिहितात. हजारो लाईनचा कोड अक्षरशः 2 मिनिटात पूर्ण होतो. म्हणजे जो पूर्वी लिहायला खरं तर तासंतास लागायचे, तो आता अक्षरशः 2 मिनिटात लिहून होतो. पण मुळातच प्रोग्रामिंग म्हणजे टायपिंग करणे हा जो आपला एक कन्सेप्ट झालाय ना आपल्याकडं, की मला सिंटॅक्स माहिती आहे, मी प्रोग्राम लिहू शकतो म्हणजे मी प्रोग्रामर झालो. तसं मुळीच नाहीये. एखादा सॉफ्टवेअर डेव्हलपर जो एखादा सॉफ्टवेअर बनवतोय, जो एखादा मोबाईल ॲप बनवतोय, वेब ॲप बनवतोय, तो काही फक्त प्रोग्राम टाइप करत नसतो. तर तो त्या ॲप्लिकेशनचं आर्किटेक्चर कसं असलं पाहिजे, युजरचं जर्नी कशी असली पाहिजे, त्याच्यामध्ये कसे-कसे फीचर्स असले पाहिजेत, तिथं कुठं इश्यू येऊ शकतो, कुठं इश्यू येऊ शकत नाही, कसं-कसं माझं ॲप्लिकेशन प्रोग्रेस होईल ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, ह्या सगळ्या गोष्टींचा तो विचार करतो. प्रोग्रामर म्हणजे फक्त प्रोग्राम टाइप करणारा माणूस असं नाहीये. आणि याला एक खूप गोष्ट जबाबदार आहे ते म्हणजे कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये जे प्रोग्रामिंग शिकवलं जातं, ते सिंटॅक्स शिकवलं जातं. कुणालाही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग शिकवलं जात नाही. सॉफ्टवेअर बनवणं म्हणजे आपण एखादी मॅन्युअल टास्क जी असते ना, ती मॅन्युअल टास्क ऑटोमेट करण्यासाठी एखादं जे लिहिलेलं आपलं टूल असतं, ते असतं. ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टूल आहे. तो एक आपण एक विशिष्ट प्रकारचा हातोडा बनवत असतो. आपण प्रोग्राम टाइप करत नाही. आपण ॲप्लिकेशन बिल्ड करत असतो. म्हणजे एखादी गोष्ट बिल्ड करतो, त्यावेळी आपण विटांवर विटा रचत जात नाही. तर विटांवर विटा रचण्याच्या आधी त्याचं काँक्रीटचं कसं असणार आहे, त्याचे कॉलम्स, बीम्स कसे असणार आहे, त्याचा प्लॅन कसा असणार आहे, हे जो माणूस करतो ना, त्याला आपण प्रोग्रामर म्हणतो. त्यामुळे कुठेतरी नवीन जे प्रोग्रामिंग शिकत आहेत, त्यांनी हा एक कन्सेप्ट खूप मोठा डोक्यात ठेवा. लोकं तुम्ही प्रोग्राम टाइप करण्याचे पैसे देत नाहीये. तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचे पैसे देत आहेत. त्यामुळे मुळात सॉफ्टवेअर डेव्हलपर हा एक प्रॉब्लेम सॉल्व्हर असला पाहिजे, ना की फक्त टाइपिस्ट. प्रोग्राम टाइप हजारो लोकं करू शकतील, पण प्रॉब्लेम सॉल्व्ह फार कमी लोकं करू शकतील. पण मग व्हाईब कोडिंग टूल्स, एआय असिस्टेड टूल्सचं काही जागा नाहीये का? तर तसं मुळीच नाहीये. आता त्याचा वापर कुठं होऊ शकतो? एकतर प्रोग्रामर. आता माझ्यासारखा एखादा प्रोग्रामर आहे, की ज्याला 13-14 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आता मी वेब ॲप्लिकेशनमध्ये जास्त काम केलंय. तर तिथं एखादा फॉर्म बनवायचा असेल, तर फॉर्म बनवणं हे अतिशय कटकटीची गोष्ट आहे.
फॉर्मला क्लायंट साइड व्हॅलिडेशन लागतं, सर्व्हर साइड व्हॅलिडेशन लागतं. खूप मोठाच्या मोठा कोड लिहावा लागतो. प्रचंड लेबोरियस ती गोष्ट असते. ती माझी एआय असिस्टेड कोडिंगने, व्हाईब कोडिंगने अक्षरशः 2 ते 3 मिनिटात होऊन जाते. म्हणजे जे नॉन प्रॉडक्टिव्ह गोष्टीसाठी मला तासनतास लागायचे, ते आज माझे 4 ते 5 मिनिटात पूर्ण होतात. त्यामुळे एखाद्या प्रोग्रामरला व्हाईब कोडिंग टूल हे फार त्याची प्रॉडक्टिव्हिटी प्रचंड प्रमाणात वाढवून जातं. म्हणजे ज्याला ऑलरेडी प्रोग्रामिंग माहिती आहे त्याचा आणि जर तो एआय असिस्टेड प्रोग्रामिंग वापरत असेल, तर त्याची प्रॉडक्टिव्हिटी ही फार उच्च दर्जाची होते. हा एक यूज झाला. दुसरा यूज आहे, की मी एक नॉन डेव्हलपर आहे आणि ॲज अ नॉन डेव्हलपर मला एखादं ॲप्लिकेशन बनवायचं आहे. मला माझा स्टार्टअप रन करायचा आहे आणि त्यासाठी माझ्याकडे 10,00,000 15,00,000चं बजेट नाहीये किंवा 2,00,000चं बजेट नाहीये. तर मला माझं पहिलं व्हर्जन बनवायचं आहे ॲप्लिकेशनचं. तर हे पहिलं व्हर्जन बनवण्यासाठी नक्कीच तुम्ही व्हाईब कोडिंग टूल्सचा वापर करू शकता. त्याने एक नक्कीच युजेबल ॲप्लिकेशन बनेल. पण ते युजेबल ॲप्लिकेशन बनल्यावर तुम्ही त्याच्या पुढच्या स्टेजसाठी नक्कीच तुम्हाला डेव्हलपरची एका हेल्प लागेल. कारण एखादं ज्यावेळी आपण टूल बनवतो, त्यावेळी त्याचं फीचर्सचा प्लॅन कसा असला पाहिजेल, कसे-कसे फीचर्स रोल आउट केले गेले पाहिजेत, सिक्युरिटी फीचर्स काय असले पाहिजेत. म्हणजे आता बऱ्याच वेळा असं झालंय, की लोकांच्या एपीआय की ज्या खरं तर खूप सेन्सिटिव्ह असतात, त्या ज्यांना प्रोग्रामिंग माहीत नाहीये, त्यांनी एआय कोडिंग टूल वापरलं आणि त्या एआय कोडिंग टूलने ते काय केलं, पब्लिक ती एपीआय की करून टाकली आणि अशा रीतीने त्या एपीआय कीचा ॲक्सेस दुसऱ्यांना मिळून गेला. याने अनेकांचं, हजारोंचं नुकसान झालेलं आहे. तर सिक्युरिटी कन्सर्न्स आहेत. ऑप्टिमायझेशन आहे. ॲप्लिकेशनचा स्पीड कसा वाढवायचा, एक आर्किटेक्चरली साउंड ॲप्लिकेशन कसं बनवायचं. म्हणजे आपल्याला असं ॲप्लिकेशन नाही ना बनवायचंय, की त्याचे 3 मजले बांधल्यावरती जर आता 4था मजला बांधायचा असेल, तर मला अख्खी बिल्डिंगच पाडावी लागणार आहे. कारण मी असं बनवली आहे बिल्डिंग, की 4था मजला त्यावर बांधताच येणार नाही. असं पण ॲप्लिकेशन नकोय मला. मला असं ॲप्लिकेशन हवंय, की ज्याच्यात मला पुढे जाऊन 4था मजला, 5वा मजला, 6वा मजला नीट व्यवस्थितरित्या बांधता येईल. म्हणून त्यावेळी तुम्हाला डेव्हलपरची गरज लागेल. पण जे तुमचं व्हर्जन 1 आहे किंवा ज्याला आपण एम-व्ही-पी म्हणतो, मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट, ते करण्यासाठी नक्कीच तुम्ही एआयचा व्हाईब कोडिंग टूल्सचा वापर करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आता टूल्स कुठली-कुठली आहेत आपण हे बघूया. तर व्हाईब कोडिंगसाठी जर तुम्ही प्रोग्रामर असाल, तर तुम्ही कर्सर, वॉर्प किंवा क्लॉड कोड किंवा कोडेक्स, ड्रॉइड या पद्धतीचे तुम्ही व्हाईब कोडिंग टूल्स वापरू शकता. जर तुम्ही नॉन डेव्हज असाल, तर तुम्ही लव्हेबल, रिप्लीट, बोल्ट या पद्धतीचे टूल्स वापरू शकता. या टूल्सची यादी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर कन्क्लुडिंग रिमार्क्स माझे असे असतील याला, की एआय डेव्हलपर्सना रिप्लेस करणार नाहीये. जे डेव्हलपर्स टायपिंगचं काम करत होते, ते नक्कीच रिप्लेस होणार आहेत. पण जे डेव्हलपर्स प्रॉब्लेम सॉल्व्हर आहेत, जे ॲप्लिकेशनला डेव्हलप करण्यासाठी काही डोकं वापरतात, त्याला एक प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची गोष्ट म्हणून त्याच्याकडे बघतात आणि त्यानुसार बनवतात, त्यांच्यासाठी एआय हे खूप हेल्पफुल आहे. त्यांच्यासाठी एआय त्यांची प्रॉडक्टिव्हिटी प्रचंड प्रमाणात वाढवत आहेत. पण ही माणसं इररिप्लेसेबल आहेत आत्ताच्या घडीला तरी. यांचा जॉब काही पटकन जाणारा नाहीये. कारण एआय जो आता कोड लिहीत आहे, तो फक्त टायपिंग करत आहे फास्ट. तो विचार किंवा सिक्युरिटी कन्सर्न्स याचा फार याचा काही तो आढावा घेत नाहीये. त्यामुळे एआयमुळे डेव्हलपर्सचे जॉब मुळीच जात नाहीयेत. चांगल्या डेव्हलपर्सना मात्र खूप फायदा होत आहे आणि जे नॉन डेव्हलपर्स आहेत, ज्यांना त्यांचं व्हर्जन 1 बनवायचं आहे ॲप्लिकेशनचं, त्यांनाही प्रचंड प्रमाणात फायदा होत आहे.